भगवान बाबा तुमची कृपा हो अपरंपार। बाबा तुम्हारी कृपा है अपरंपार। नाम लिया बाबा, नाम लिया जिसने भी तुम्हारा, हो गया भव से पार। भगवान बाबा तुम्हारी कृपा है अपरंपार। मोह अज्ञान में फंसे थे सारे, फिरते थे हम मारे मारे। कृपा तुम्हारी हो गई बाबा, किया दुखों से हमें भी पार। भगवान बाबा तुम्हारी कृपा है अपरंपार। आस यही एक पूरी कर दो, जीवन खुशियों से तुम भर दो। कृपा तुम्हारी हम पर कर दो, करो हम सबका उद्धार। भगवान बाबा तुम्हारी कृपा हो अपरंपार। बाबा तुम्हारी कृपा हो अपरंपार। 57 वर्षाचा संघर्ष करून या भगवान बुवानं गाव पिंजून काढले हो। हातपायात लटलट लटलट कापत होते। रुबी हॉलच्या दवाखान्यात भक्तांच्या अट्टहासापायी भगवान बाबाला नेलं जात होतं। टांग्यात भगवान बाबा बसले गडावर, भगवान गडावर। 1965 एका हातानं टांग्याला धरले वर आणि एका हातानं असा हात करून बाबा म्हणत होते, 57 वर्षामध्ये खूप काही सहन केलं माणसं हो, तुमचं कल्याण व्हायचं असेल। भगवान बुवा त्या रुबीच्या दवाखान्यातून पुण्याच्या हा शरीरानं परत येईल, नाहीतर भगवान बुवा नाही येईल। भगवान बुवा शरीरानं गेला म्हणून समाज मरत नाही। माझ्या बाबांनो, माझ्या बाळांनो लक्ष द्या। भगवान बुवानी 57 वर्षात कमवलेला आणि पेरलेला विचार घेऊन चलाल तर तुमचं कल्याण होईल। 18 पगड जातीतल्या समाजाला शेवटची शिकवण होती माझ्या बाबांची, आणि एकमेकाच्या पायात पाय घालून जर चालाल तर सगळेच आपटल्याशिवाय राहणार नाही, तुमची प्रगती कधीच होणार नाही। म्हणून माझे हे शब्द एवढे फक्त लक्षात ठेवा, शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार नाही हो। शिक्षण हे वाघिणीचंच दूध आहे हो। शिक्षणानेच तुमची प्रगती होईल, तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होईल। पवित्र तुळशीची माळ घाला, मी तुळशीची क्रांती केली, मी पशुहत्या बंदीची क्रांती केली। माझा ऐका हो। तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि शेवटचे शब्द ठेवून बाबा गेले। खरं सांगू का, भगवान बाबांचा विचार आजही आम्ही ऐकलाय, त्याची फलश्रुती आम्हाला विचारा। मी अनेक गावामध्ये गेलो आणि तिथं लोकांनी सांगितलं की महाराज इथं भगवान बाबा बसायचे, भगवान बाबा ज्या घरी बसायचे त्यांना सोन्याचे दिवस आलेत। भगवान बाबाचे पाऊलं ज्या घराला लागले ते घरं आज कोट्याधीशाची घरं आहेत आणि 3-3 मजल्याची घरं आहेत। नुसते पाऊलं म्हणायचे ना वामन भाऊ, ए किसन्या, ते किसनराव म्हणायचा, भाऊ बसाव ग भाऊ, तुमच्याजवळ 25 रुपये 30 रुपये साचत नाही तुमच्या पायावर। ते बघा भगवान बाबा, ते आल्याबरोबर गुडघे इतका ढीग लागतंय। अरे किसन्या, ते भग्या लक्ष्मीकांत आहे र, ते जिथं बी बसल तिथं पैशाचे ढिगं लागते। त्याच्या हातावर आणि पायावर धनरेषा आहे आणि लक्ष्मी त्याच्या पायाजवळ नांदते आहे। जिथं जिथं बाबा बसले तिथं तिथं लक्ष्मी नांदते आज सुद्धा। आणि जो जो बाबांचा विचार घेऊन चलेल त्याला जीवनात कधी काही कमी पडत नाही हो। महाराज काय होतं, बाबांकडे फार मोठी दया होती, दयार्द्र अंतकरण होतं। कुणाला थोडाही त्रास झाला, कधी जात पातीचा विचार डोक्याला, ते संत नसतातच हो। एक सांगू का, आता जरी काही लोक म्हणत असले अरे भगवान बाबा त्या समाजाचे छत्रपती शिवाजी नाही नाही,
तसला तर नरकाचा अधिकारी कोणीच नाही मग असं म्हणणारा. कुंभपाकात पडल्याशिवाय राहत नाही तो नरक, कुंभपाकी नरक, त्याला भोगावंच लागेल. लक्ष द्या. एक सांगू, भगवान बाबा जातीवादी कधीच नव्हते. संत जातीवादी नसतात, पण संत जातीवंत असतात. कोणती जात असती तिची. हो, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. माऊली ज्ञानोबारायांनी खूप गोड वर्णन केले बघा ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांची जात आणि त्यांच्याकडे असलेला गुण हा असतो. छत्रपती शिवराय आले की आशीर्वाद द्यायला पाऊस एकदा येऊन गेला. आता भगवान बाबा आले, पुन्हा आशीर्वाद. जास्त वेळ नाही घेणार. हे जरी म्हणले 12 पर्यंत तर 12 वाजू देणार. काळजी करू नका. कीर्तन संपलंय. हे सगळं कसं आहे, ओव्हर टाईम आहे. लक्ष द्या. सावकार भाऊ, एकच घटना सांगतो, एकच. काय आहे, माऊली ज्ञानोबाराय बोलतात, संतांची जात आणि संतांचं अंतकरण ते असतं, म्हणून त्या अंतकरणावरून त्याची जात ठरली जाते, त्याचा धर्म ठरला जातो. आणि तो धर्म आहे या संतांचा कोणता. निम्न भरली आऊने पाणी ढळोची नेने, तेवी श्रांता तो शवीत जाणे सामोरिया. समोरचा जर आता समजा पाऊस पडलंय, पाणी वाहत चाललंय, रस्त्यात खड्डा आला, पाणी म्हणताय का नाही, आता एक खड्डा आलाय, इतका खोल आहे, मी याला भरीत बसणार नाही, उडी मारून जातो. पाणी म्हणतं का असं? नाही. तो खड्डा भरल्याशिवाय पाणी ढळतच नाही, पुढं सरकतच नाही. तसं समोर असलेला एखादा पशु पक्षी प्राणी माणूस कुणीही दुःखी दिसला की त्याला सुखी केल्याशिवाय ज्याचा पाऊलच पुढं ओढत नाही. पै पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी. काय ओव्या 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी दिलेले. हा 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 हा. किंबहुना तृषिता लागी पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांच्या शेल भागी जिने जयाचे. दुःखित लोकांसाठीच ज्यांचं जीवन आहे त्यासाठीच जे इथं येतात, आणि दुःखी लोक आहेत त्यांना सुखी करण्यासाठीच अट्टहास करतात. एक घटना सांगून जातो. 1956-57 चकलांबा नावाचं गाव आहे. निवृत्ती ढाकणे पोलीस जमादार निवृत्ती ढाकणे. आणि बाबा जेव्हा आदरणीय बनू माया आणि बाजीराव पाटील खरवंडीकरांनी बाबांना हा गड दाखवला, धुम्यागड. आणि बाबांना सांगितलं की तुम्ही इथंच काय आता निर्मिती करायची ती करा, कुठल्या गडाची निर्मिती करायची आहे. बाबा हा तुम्हाला देऊन टाकला. बरं. आणि तेव्हा ही बातमी सगळीकडे कळली. बाबा मदतीसाठी सगळीकडे धावाधाव सुरू झाली. आणि तेव्हा निवृत्ती ढाकणे बाबांवर फार भक्ती. नोकरीला असलेला माणूस, माझ्या माऊल्यांनो, माझ्या भावांनो लक्ष द्या. निवृत्ती ढाकणेला वाटलं बाबांना त्या गडावरून उतरलं, आता हा गड बाबांना बांधून दिल्याशिवाय मरायचं नाही. नोकरी सोडली महाराज. आणि नोकरीचं जमलेलं PF वगैरे सगळं एकत्र केलं. त्या काळामध्ये 20,000 रुपये जमा झाले. 15 वर्ष नोकरी केलेले पैसे एकत्र केले.
म्हणले आपल्याला घर दार प्रपंच काहीच बघायचं नाही. म्हणले आता एकच करायचं, सगळं गडासाठी लावायचं. बाबांचा गडच उभा करून द्यायचा. इर्षीला पेटला गडी, सोडली नोकरी, दिला राजीनामा नोकरीचा. मान्य करतील तेव्हा करतील. घेतले ते 20,000 रुपये, तेव्हाचे 20,000 1956चे, ते 20,000 आजचे कमीत कमी 25-30 लाख पैशाचं मूल्य करून बघा. आणि तेवढे पैसे एकट्यानं घेतले आणि बाबांच्या समोर येऊन टावेलमध्ये बांधलेले पैसे बाबांच्या समोर ठेवले. बाबा लवकरात लवकर गड बांधून काढूया. ते 20,000 समोर ठेवले. बाबा म्हणले अरे हा गड तुझ्या एकट्याच्या पैशाचा नाही, 18 पगड जातीतल्या सगळ्या गोरगरीब समाजाच्या 1-1 रुपयाचा हा गड होणार आहे. सगळे देणार आहेत, एकट्याचा नाही. जेव्हा मला लागतील पैसे आणि कमीच पडले तर तुला हाक मारील, तुला निरोप पाठवीन, तेव्हा घेऊन ये. बाबा मी गडासाठी नोकरी सोडल्या, तुम्हाला गड बांधून देण्यासाठी मी फिरणार आहे. ते म्हणले अरे 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 लोकांचं रक्षण करायचंय तुला, नोकरी सोडायची नाही, ती सेवा आहे. आत्ताच्या आत्ता जा, माझी आज्ञा आहे. मला गुरु म्हणत असेल तर माझी आज्ञा आहे, नोकरी जॉईन कर आणि हे 20,000 नेऊन परत भर. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला बोलून घे. आणि कार्तिकीची वारी जवळ आली आहे. 2 महिन्यानंतर तू मला कार्तिकीला येऊन पंढरपुरामध्ये भेट, एकादशीच्या दिवशी. पण माय बापू काय वेळ सांगून येत नाही. कार्तिकी जवळ आली 6-7 दिवसावर. निवृत्तीच्या डोक्यात एकच, बाबांनी मला आज्ञा दिली आहे, बाबांचं ऐकलंय मी, बाबांकडे भेटायला जायचंय, पंढरीच्या वारीला जायचंय, वारी चुकू द्यायची नाही असं बाबांनी सांगितलंय. मी जाणार, वारीला जाणार. आणि तेवढ्यात त्याची मुलगी आजारी पडली. मुलीला झाला कावीळ, मुलगी पडली आजारी बीडच्या दवाखान्यात. हा तिथं 4-5 दिवसाची रजा देऊन साहेब. आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं अष्टमीच्या दिवशी, नवमी दशमीला तर पंढरीला जायचंय कार्तिकी वारीला. आणि त्यांनी सांगितलं सगळे प्रयत्न केले पण आम्ही मुलीला वाचवू शकत नाहीत, रक्तात जाऊन मिसळलाय हा कावीळ, आम्ही तिला वाचवू शकत नाहीत. घरी न्या, 10-12 घंट्याची एखाद्या दिवसाची ती सोबती आहे, कोणीच वाचवू शकत नाही हिला जगामध्ये, जा घेऊन. उचला. तशीच मुलगी, काय वाटलं असेल त्या बापाला, ती लेक अशीच हातावर घेतली 5 वर्षाची पोरगी आणि घरी आली. घरी ठेवली. सोयरे धायरे सगळे, वाडा भाव भावकी गावातले सगळे लोक, आप्तयष्ट मित्र सगळे जमले. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू. किती गोंडस लेकरू आहे, किती चांगली मुलगी आहे, काय देवाला काय आवडला असेल, देव हिला कसा नेणार असेल, देवा उपकार कर. सांगितलं 12 तासात जाणार आहे, तिला बोलता येत नाही, पाणी जात नाही. माय बापू 9मीचा दिवस गेला, पुरीचा जीव जाईना, सगळे घरातले रडतायत, आगडोम उसळलाय दुःखाचा. आणि तेवढ्या दशमीला लक्षात आलं बाबांनी मला पंढरपूरला बोलवलंय. माझ्या गुरूंचा शब्द आहे, मी तर ह्या पुरीला वाचू शकत नाही, इथं राहून तरी मी काय करू शकतो. आणि म्हणून निवृत्तीनं गाडी धरली, घरच्यांना न सांगताच पंढरीची वाट धरली आणि एसटी धरली आणि पंढरपुरात गेली. पहाटे उतरले, एकादशीला चंद्रभागेचं स्नान केलं आणि ते निवृत्ती ढाकणे बाबांच्या तिथं मठामध्ये जाऊन हात जोडून बसले. 2 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही. मायबापू बाबांचं दर्शन घेतलं, बाबांना चेहऱ्याकडे पाहिलं. काय कळत नव्हतं महाराज या महात्म्याला, अंतर्यामी काय कळत नव्हतं. चेहऱ्याकडे बघितल्या निवृत्ती, अरे लई लहान झालाय, चेहऱ्याला पडलाय, काय झालंय, काही दुखतंय का? नाही बाबा, काय सांगू बाबा मी तुम्हाला, माझं दुखणं एवढंच, काही नाही, 4 घास खाऊन घे, सगळं चांगलं होईल, काळजी करू नकोस, आलायस पांडुरंगरायाच्या दरबारामध्ये, आता तू चिंता करायची गरज नाही, काळजी करू नकोस, 4 घास खा. घास जात नव्हते, पाण्याबरोबर मध्ये लोटले महाराज. आणि निवृत्ती तसा बसलेला एका भिंतीला टिकून पाहिला. सारखा विचार होता पंढरीत, पण दिसत होती मुलगी, विचार होता घरचा. बाबांचा शब्द पाळला, आता निघावं एकादशीलाच परत. बाबा जवळ आले आणि सांगितलं, निवृत्ती माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? बाबा म्हणून तर आलोय की तुमच्या संतांचे पायी हा माझा विश्वास, म्हणून तर पंढरीला आलोय बाबा, तुमच्यावरच माझा विश्वास आहे, कोण आहे माझं दुसरं? मग वागा, काळजी करू नकोस. इथून तू आता आज संध्याकाळी गेलास, उद्या सकाळी घरी उतरलास पहिल्या गाडीनं की तुझी पोरगी तुला हाक मारी ती येईल आणि तुझ्या कमरेला मिठी मारील, काळजी करू नको. निवृत्तीनं उग मान अशी हलवली. सगळ्या डॉक्टरनं सांगितलंय संपलंय तिचं जीवन, संपली असेल.
मलाच शोधित असतील घरचे लोक, मेली असेल पोरगी, आणि रात्री गाडीमध्ये बसला आणि सकाळी येऊन 10-11 वाजता इथं उतरला, आणि उतरल्यानंतर एसटीतून घराकडे चाललाय, घराच्या जवळ गेला, तेवढ्यात पोरगी तिकडून आले, बाबा बाबा, विश्वासच बसना. भगवान बाबा म्हणाले होते, पण पोरगी माझीच आहे का? पाठीमागून बायको आली आहे. अहो, आपली बाळी सकाळी सकाळी आता आहे ती पोरगी, 60 वर्ष वय आहे, 65 वर्षे. ते म्हणला, बाबांना सांग. कसं कळलं बाबांना? कसा सांगितला शब्द बाबांना? हो, अरे गांजलो होतो मी दुःखी होतो, मी कष्टी होतो, मला काही सुचत नव्हतं, गुरूंचा शब्द पाळावा म्हणून गेलो होतो, पण कसं कळलं माझ्या भगवान बाबांना, आणि भगवान बाबांनी सांगितलेला शब्द खरा झाला. माझ्या पोरीने येऊन मला खरंच मिठी मारली, तिचे मटामट मुखे घेऊ लागला पोरीचे, आणि कवटाळून धरू लागला. माझ्या भगवान बाबासारखा दुसरा संत नाही. माझ्यासारख्या गांजलेल्या माणसाचं दुःख माझ्या भगवान बाबांनी वाटून घेतलं. माझं सर्वस्व भगवान बाबा आहे. भगवान बाबा शिवाय माझं या जगात कोणी नाही. कारण रंजल्या गांजल्यांचा संत म्हणजे भगवान बाबा. माझ्यासारख्या रंजल्या गांजल्यांची कळकळ भगवान बाबांना आहे. हेच अभंगाचं पहिलं चरण आहे. रंजले